नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती। सर्व प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवनवीन जॉब व्हॅकन्सीजसाठी आणि तेही मराठीमधून ऐकण्यासाठी फक्त आणि फक्त इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच ITI लिमिटेड ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी असून यांच्याकडून एक नवीन जॉब वॅकन्सीचा अपडेट आलेला आहे। तर ITI लिमिटेड म्हणजेच इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे। ही पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी असून डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री कम्युनिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधीन राहून काम करते। तर याच्यामध्ये कोणत्या जॉब वॅकन्सी आलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। तर या जॉब वॅकन्सी लॅब टेक्निशियन, सुपरवायझर, इन्स्पेक्टर, टेस्टर अँड ऑपरेटर यांच्यासाठी असून 5 वर्षाच्या टेन्युअर बेसिसवरती आणि ॲब्सॉर्प्शन इन रेग्युलर रोल्स ऑफ द कंपनी सब्जेक्ट टू द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स ऑफ द ऑफिशियल्स बेसिसवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। म्हणजेच 5 वर्षासाठी तुमचं सिलेक्शन असून 5 वर्षानंतर कंपनीच्या नियमानुसार तुमचं कंपनीमध्ये रेग्युलर बेसिसवर समायोजन करण्यात येणार आहे। तर पोस्ट वाईज जॉब डिस्क्रिप्शन, कॅटेगरी, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ते आपण पाहूयात। तर पहिली एक पोस्ट आहे लॅब टेक्निशियन। लॅब टेक्निशियन ही कॅटेगरी ई अंतर्गत असून याच्यासाठी ओनली 1 पोस्ट आहे। तर त्याचं जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे टेस्टिंग ऑफ प्लास्टिक इन HDPE रिलेटेड फाइल्ड प्लास्टिक प्रोसेसिंग इंडस्ट्री, सोबतच हँडलिंग टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज डिफरन्शियल स्कॅनिंग, कॅलरीमीटर, युनिव्हर्सल टेन्साइल टेस्टर, इम्पॅक्ट टेस्टर, क्रश रेजिस्टन्स टेस्टर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर टेस्टिंग मशीन, मेल्ट फ्लो इंडेक्स टेस्टर, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस क्रॅकिंग रेजिस्टन्स टेस्टर एटसेट्रा। तर याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फुल टाइम कोर्स म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग याच्यासाठी आवश्यक असणार आहे। त्याच्यासोबतच BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ घेऊन पास झालेले विद्यार्थी पण यासाठी पात्र असणार आहेत। त्याच्यासाठी तुम्ही 3 इयर्स डिप्लोमा किंवा BSc इन PCM पास असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे सुपरवायझर ही पोस्ट। सुपरवायझर पोस्ट ही कॅटेगरी ई अंतर्गत असून याच्यासाठी टोटल 6 पोस्ट आहेत। तर याचं जॉब डिस्क्रिप्शन हे ओनली हँडलिंग ऑफ HDPE रिलेटेड फाइल्ड प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन्स असं असणार आहे। तर त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फक्त आणि फक्त 3 वर्षाचा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं असणार आहे। हा कोर्स हा डिप्लोमा तुम्हाला फुल टाइम केलेला असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढची वॅकन्सी आहे इन्स्पेक्टर्स टेस्टर, जी कॅटेगरी ई अंतर्गत असून याच्यासाठी 3 पोस्ट आहेत। तर वरील प्रमाणे जॉब डिस्क्रिप्शन याच्यासाठी असणार आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 3 वर्षाचा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फुल टाइम केलेलं असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढील पोस्ट आहे ऑपरेटर। ऑपरेटरची कॅटेगरी C असून याच्यासाठी टोटल 12 वॅकन्सीज आहेत। तर याचं जॉब डिस्क्रिप्शन हे मिक्सिंग अँड फाइलिंग ऑफ रॉ मटेरियल्स सच ॲज रेझिन, सिलिकॉन, पॉलिमर, विच मास्टर बॅच एटसेट्रा अँड मॅनेजिंग ऑफ प्रिंटर अँड प्लाझ्मा ट्रेटर, लोडिंग अँड शिफ्टिंग ऑफ कॉइलर्स असं असणार आहे। तर त्याच्यासाठी हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे 10वी पास सोबतच ITI ट्रेड सर्टिफिकेट इन फिटर म्हणजे फिटरमध्ये किंवा फिटर हा ट्रेड घेऊन ITI पास होणं गरजेचं आहे। त्याचं NCVT/NSE कडून पासिंग सर्टिफिकेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की पोझिशन आणि पे स्केल काय असणार आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती पे स्केल असणार आहे ते आपण इथे पाहूयात। तर कॅटेगरी C साठी मंथली ग्रॉस सॅलरी ही तुमची 18,946 असणार आहे। याच्यावरती बेसिक प्लस VDA प्लस HRA प्लस CCA ॲट दी मिनिमम ऑफ पे स्केल या पे स्केलवरती प्लस तुमचा अलाउन्स आणि पर्क्स कंपनी नियमानुसार जे असतील ते असणार आहे।
अशा प्रकारे तुमचं कॅटेगरी सी साठी सॅलरी स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी ई साठी मंथली ग्रॉस सॅलरी ही 20,757 प्लस हे ऑदर अलाउन्स पर्क्स ॲडिशनली असणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूयात एज लिमिट काय असणार आहे. तर या वरील पदांसाठी एज लिमिट काय असणार आहे कॅटेगरी सी आणि ई साठी. तर कोणत्याही उमेदवाराचं वय हे 28 वर्षापेक्षा जास्त नसावं. तर जे रिलॅक्सेशन आहे ते SC ST PWD आणि EWS कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं असणार आहे. या 28 वर्षामध्ये हे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन हे OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी आहे. तर एक्स सर्व्हिसमॅन जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे असेल. तर या वरील पोस्टसाठी आफ्टर जॉईनिंग काय बेनिफिट्स पर्क्स असणार आहेत तर ते आपण पाहूयात. तर जे स्टुडंट्स जे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्शन होऊन जॉईन होतील त्यांना स्टॅट्युटरी बेनिफिट ज्या आहेत म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी आणि याच्यासारख्या स्कीम्स मध्ये यांचा पार्टिसिपंट असणार आहे किंवा या स्कीम त्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर त्याच्यानंतर आहे मेडिकल फॅसिलिटी, सबसिडाइज्ड कॅन्टीन अँड कन्व्हिनियन्स ॲज पर कंपनी रूल्स. तर मेडिकल फॅसिलिटी पण आहे आणि कॅन्टीनची पण सुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. कंपनीचे रेसिडेन्शियल क्वार्टर्स अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि 20 दिवसाच्या लिव्ज आहेत, ऑन लिव्ह म्हणायचं त्यांना, आणि 15 दिवसाचा कॅज्युअल लिव्ह आहेत. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स, बेसिक पे, HRA या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड्स आहेत. तर या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी ज्या जनरल कंडिशन्स आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीची सगळ्यात महत्त्वाची कंडिशन असून फक्त आणि फक्त इंडियन नॅशनल्स यासाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर जे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, एज, एक्सपिरियन्स आहे तो ॲडव्हर्टाइजमेंटच्या डेपर्यंत पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्या आधी तुमच्याकडे क्वालिफिकेशन आणि एज असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहूयात की जे विद्यार्थी इनसफिशियंट किंवा इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन ठेवून फॉर्म भरतील त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. तर प्रॉपर इन्फॉर्मेशन, काळजीपूर्वक माहिती भरणे याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही युनिव्हर्सिटी ह्या पर्सेंटेजच्या ऐवजी फक्त आणि फक्त CGPA, OGPA, DGPA, CPI या प्रकारचे ग्रेडिंग सिस्टीम करतात. तर ज्या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये CGPA किंवा इत्यादी प्रकारची ग्रेडिंग सिस्टीम आहे त्या ठिकाणी लेटर ग्रेड इन डिप्लोमा इज अवॉर्डेड, म्हणजे डिप्लोमा असेल किंवा इतर डिग्री असेल याच्यासाठी या ग्रेडिंग सिस्टीमचा वापर केला जातो. तर त्यावेळेस तुम्हाला इक्वॅलंट पर्सेंटेज सर्टिफिकेट इन्स्टिट्यूटकडून घ्यावं लागणार आहे किंवा त्याऐवजी तुम्ही एक ऑथेंटिक कन्व्हर्जन फॉर्म्युला जो युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेला आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तिथे शो करायचा आहे. त्याच्यानंतर उमेदवारांना स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा फ्युचर कम्युनिकेशनसाठी चालू ठेवावा लागणार आहे. त्यावरती ITI कडून वेगवेगळ्या प्रकारचं अपडेट दिलं जाईल आणि जर काही कारणास्तव मोबाईल नंबर किंवा ईमेल ID बंद असल्यास, कम्युनिकेशन न झाल्यास त्याला ITI जबाबदार राहणार नाही. डेट ऑफ बर्थच्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही अकॅडमिक किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून तिथे जमा करू शकता, तो ॲक्सेप्टेबल असेल. सर्व प्रकारच्या ज्या काही अमेंडमेंट असतील त्या पब्लिश फक्त आणि फक्त ITIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती केल्या जातील. त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी रेग्युलरली ही वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड काय असणार आहेत ते आपण पाहूयात. जे ॲप्लिकंट्स आहेत त्यांना साऊंड हेल्थ अँड शुड मीट दी मेडिकल स्टँडर्ड प्रिस्क्राइब्ड बाय दी कंपनी. कंपनी नियमानुसार त्यांचे मेडिकल स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. जे अपॉइंटेड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना कंपनीच्या मेडिकल ऑफिसर्सकडून मेडिकल करणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन हे हेल्थ स्टँडर्डसाठी अलाउड नाही आहे. तर महत्त्वाचं की या वरील पोस्टसाठी अप्लाय कसा करायचा, लास्ट डेट काय असणार आहे
हे आपण पाहूयात. तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे, जे की तुम्ही 18 जुलै 2021च्या अखेर करणं गरजेचं आहे. तेही ITIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर सोबतच तुम्हाला सर्व हार्ड कॉपीज, ज्या तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या हार्ड कॉपीज सोबत ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट ही बाय पोस्ट रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टाने तुम्हाला त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवायची आहे. तर ॲड्रेस आपण खाली पाहणारच आहोत. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ॲड्रेसवरती जमा करणं गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट कोणत्याही प्रकारच्या हार्ड कॉपीज जमा करणार नाही त्यांचं ॲप्लिकेशन हे रिजेक्टेड यादीमध्ये टाकलं जाईल. तर ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट तारीख ही 18 जुलै 2021 असून हार्ड कॉपीज पाठवण्याची लास्ट तारीख ही 22 जुलै 2021 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर 22 जुलैच्या अखेर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून डॉक्युमेंट सोबत 22 तारखेच्या आधी पोहोचतील या पद्धतीने पाठवायचे आहेत. या रिक्रुटमेंटसाठी कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फी नसणार आहे. पूर्णपणे फ्री हे ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. तर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याच्या प्रिंटसोबत जे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते ॲडिशनल जनरल मॅनेजर HR BR&D ITI लिमिटेड बँगलोर प्लांट दुर्वानी नगर बँगलोर 560016 या ॲड्रेसवरती पाठवणं गरजेचं आहे. तर ज्या हार्ड कॉपीज तुम्ही पाठवणार आहात त्यामध्ये काय काय पाठवायचं आहे ते आपण खाली पाहणार आहोत. तर सुरुवातीला सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज तुमच्या लागणार आहेत, ज्यामध्ये मार्कशीट्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे 10वीचं असेल ते तुम्हाला पाठवावं लागणार आहे सेल्फ अटेस्टेड कॉपीज आहेत. आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस ते तुम्हाला ओरिजिनल प्रोड्यूस करावं लागणार आहे. जे कॅन्डिडेट SC ST मधून अप्लाय करणार आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट जोडणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर OBC कॅन्डिडेट नॉन क्रिमिनलसाठी 1 वर्षापूर्वीपासून काढलेलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अटेस्टेड करून जोडणं गरजेचं आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट EWSचा लाभ घेणार आहेत त्यांनी सेल्फ अटेस्टेड कॉपीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट जोडायचं आहे, जे कॉम्पिटंट अथॉरिटीकडून मिळालेलं असेल आणि प्रीसबस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स या हार्ड कॉपीजमध्ये करून बाय पोस्ट कुरिअर करायचे आहेत. त्याच्यानंतर जे PWD कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी अटेस्टेड कॉपी करून त्यांचं जे व्हॅलिडिटी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंटकडून मिळालेलं ते इथे जमा करायचं आहे. त्याच्यानंतर फोटोस्टॅट कॉपीज ऑफ फुल टाईम अकॅडमिक सर्टिफिकेट. फुल टाईम अकॅडमिक सर्टिफिकेट यामध्ये तुम्हाला जोडणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे तुमचे 10वी ITI असेल तर ITI ट्रेड सर्टिफिकेट, ॲप्रेंटिसशिप झाली असेल तर त्याचं सर्टिफिकेट, जे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे 3 वर्षाचं रेग्युलरमध्ये ते, याच्यासोबत सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. त्यांनी कॅन्डिडेटला महत्त्वाचं एक जे सांगितलं आहे की तुम्ही तुमची इलिजिबिलिटी पाहूनच या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तर त्याच्यानंतर दिला आहे हार्ड कॉपी ऑफ द ड्युली फिल्ड इन ॲप्लिकेशन अलॉंग विथ ऑल टेस्टिमोनियल्स शुड बी सेंड टू द ॲड्रेस ॲज मेन्शन्ड. जो ॲड्रेस मेन्शन केला आहे फक्त आणि फक्त त्याच ॲड्रेसवरती तुम्हाला या अटेस्टेड केलेल्या कॉपी सेंड करायच्या आहेत. जे स्टुडंट या हार्ड कॉपी जमा करणार नाहीत त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. तर अशा प्रकारे लवकरच डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे, तर त्याने लवकरात लवकर अप्लाय करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.